हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. सो आम्ही इथे वॉलपेपर चूज करतो आहे फॉर टी व्ही युनिट. सो आम्हाला टी व्ही वॉलला सिम्पल सोबर असं वॉलपेपर लावायचं आहे. सो बऱ्याचशा डिझाईन आवडल्या आहेत. यापैकीच एक डिझाईन फायनलसुद्धा झालेली आहे. सो आज हे वॉलपेपरिंगचं काम होऊन जाईल. आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो होतो शिवजन्मोत्सव सोहळा बघण्यासाठी. ॲक्च्युली मला हा सोहळा बघायला खूप जास्त आवडतं. कारण सगळेच शिवप्रेमी शिवभक्त या सोहळ्यात आवर्जून सहभागी होतात आणि सगळेच जण शिवजयंतीची खूप आतुरतेने वाट बघत असतात. आणि तुम्ही बघत आहातच इथे की खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झालेली आहे. प्रत्येक चौकात शिवाजी महाराजांचे पोस्टर लावण्यात आलेले आहेत आणि खूप थाटात हा सोहळा इथे उत्साहात साजरा होत आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज द नेक्स्ट डे. आणि आम्ही सकाळी 10 वाजता निघालो आहोत नाशिकवरून नेवासेसाठी. नेवासा या गावात आमचं कुलदैवत आहे मोहिनीराज देवीचं मंदिर. आणि आम्ही दरवर्षी दर्शनासाठी जात असतो. आणि ऑन द वे श्रीरामपूर लागतं. सो आम्ही श्रीरामपूरला लंचसाठी थांबलो आहोत. ॲज सच पुढे चांगले हॉटेल्स नाही आहेत. हे प्युअर व्हेज हॉटेल आहे. इथे फूड क्वालिटी आहे आणि रशसुद्धा असते. सो आम्ही इथे थांबलो आहोत आणि लंच करून आता निघालो आहोत डायरेक्ट नेवासासाठी. फायनली 4 आवरच्या जर्नीनंतर आम्ही मंदिरात पोचलो आहोत. तर तुम्ही बघत असतालच की कशी रचना आहे या मंदिराची. इतकं सुंदर असं हे मंदिर आहे. मोहिनीराज देवी म्हणजेच अर्धनारी नटेश्वर असं याला म्हणतात. मोहिनीराजची अशीच एक सुंदर अशी एक स्टोरी आहे आणि म्हणूनच याची माहिती मी व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तुमच्यासाठी. तुम्ही ही संपूर्ण माहिती वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की याची काय स्टोरी आहे ते. बाहेरून या मंदिराचा व्हिडिओ घेते आहे. अशा प्रकारे या मंदिराची रचना केलेली आहे. कळस पण खूप मोठा आणि सुरेख आहे आणि खूप मोठं असं हे मंदिर पसरलेलं आहे. खूप पूर्वीपासून असलेल्या या मंदिरात सगळेच भाविक दर्शनासाठी येतात आणि म्हणूनच मी सगळ्यांना सांगते की या मंदिराला सगळ्यांनी एकदा तरी आवर्जून भेट द्यावी. आणि इथूनच जवळ असलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या मंदिरात आम्ही आलो आहोत. आणि हाच तो खांब आहे. या खांबाजवळ बसूनच संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. आणि आमचं भाग्य की आम्ही इथे भेट दिली आणि आम्हाला ते जवळून अनुभवता आलं. आज आहे होळीचा दिवस आणि सगळेजण होळीची पूजा करतो.